नमस्कार, मी कविता आपणा सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ कविता या चॅनेलमध्ये। मंडळी, आज आपण पाहणार आहोत चटपटीत मुलांच्या आवडीचा असा नाश्ता ब्रेड रोल। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। ब्रेड रोलसाठी मी इथे 5 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत, 1 कांदा घेतलेला आहे, 2 टोमॅटो आणि 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता इथे हे तुम्ही कांदा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा टोमॅटो तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही 1 सुद्धा घालू शकता आणि मिरच्या सुद्धा तिखट तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता। आता आपण पुढचं साहित्य पाहूया। इथे मी चवीनुसार मीठ घेतलं आहे, 1 चमचा चाट मसाला घेतला आहे आणि पाव चमचा मी गरम मसाला घेतला आहे। तसंच ब्रेड रोलला लावण्यासाठी रवा आणि 1 चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे आणि हा ब्रेड घेतलेला आहे। आलं लसूण तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल किंवा पेस्ट नको असेल तर तुम्ही तुकडे करून टाकले तरी सुद्धा चालेल। आता मी सर्वप्रथम बटाटे धुवून स्वच्छ शिजवून घेते आणि कांदा टोमॅटो हे सगळं चिरून घेते आणि मग आपण ते सगळे पदार्थ मिक्स करणार आहोत। चला तर मग आता बटाटे शिजवून घेऊया। हे पहा, मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत, कांदा चिरून घेतलेला आहे, कांदा आपण बारीक चिरायचा आहे, टोमॅटो बारीक चिरला आहे, कोथिंबीर थोडी चिरून घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण बटाटा आहे तो हाताने असा मॅश करून घेऊया, एकदम कुस्करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे कांदा टोमॅटो मसाले सगळं टाकायचं आहे। हे बघा, आता बटाटा आपला मिक्स करून झालेला आहे व्यवस्थित। आधीच करून घ्यायचा कारण कांदा वगैरे टाकला की तो व्यवस्थित कुस्करला जात नाही। आता यामध्येच आपण हे चिरलेले टोमॅटो आणि कांदा टाकूया आणि कोथिंबीर सुद्धा। तसंच चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि गरम मसाला थोडा घेतला होता तो सुद्धा टाकूया। आणि इथे मी मिरच्या बारीक करून घेतलेल्या होत्या, त्यातच मी आलं लसणाची पेस्ट सुद्धा घेतलेली आहे, तर त्या मिरच्या लसूण आणि थोडंसं जिरं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी हा खूप चांगला पदार्थ आहे। तुम्ही हे मिश्रण बनवून ब्रेड रोल बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवे तेव्हा तळून घेऊ शकता। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। हे बघा, आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे। तसंच ब्रेडसुद्धा मी त्याच्या कडा कापून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला हा ब्रेड असा बुडवून घ्यायचा आहे आणि अलगद आपल्याला तो दाबून घ्यायचा आहे। त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढायचं आहे जेणेकरून ब्रेड थोडा नरम होईल। हे बघा, अशा प्रकारे। आता याच्यामध्ये आपल्याला जे मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि नंतर आपल्याला हा बंद करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला त्याला ब्रेड रोलचा आकार द्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आपला ब्रेड रोल तयार झालेला आहे। आता आपल्याला याला रव्यामध्ये घोळायचं आहे। हे बघा, ताटामध्ये थोडासा रवा घ्यायचा आणि तो रवा चांगला पसरवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा घोळवून घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे ब्रेड रोल आहेत ते कुरकुरीत होतात। आता हाताने एकदा परत तो सर्व रवा त्याला दाबून घ्यायचा आहे। हे बघा,
आपला ब्रेड रोल आता तयार झालेला आहे. असेच ब्रेड रोल तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता अशाच प्रकारे मी सगळे ब्रेड रोल बनवून घेते आणि मग आपण तळूया. हे पहा, अशा प्रकारे आपले ब्रेड रोल बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही व्यवस्थित त्यांना रोल करून घ्या, म्हणजे रवा आहे तो त्याला व्यवस्थित चिटके. आणि अशा प्रकारे तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळू शकता. आता हेच या ब्रेडमध्ये मी साधा ब्रेड वापरलेला आहे. आता तुम्ही तिथे आटाचा ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता. आता आपल्याला हे ब्रेड रोल मी फ्रीजमध्ये ठेवते थोड्या वेळासाठी आणि नंतर मी तुम्हाला तळून दाखवते. हे पहा, मी जवळजवळ 10 मिनटं फ्रीजमध्ये ब्रेड रोल ठेवले होते. आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मीडियम फ्लेमवर हे ब्रेड रोल तळून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण ब्रेड रोल याच्यामध्ये सोडायचं आहे. लगेच ब्रेड रोलला हलवायचं नाही, फक्त त्याच्यावरती अशा पद्धतीने उलटण्याने तेल सोडायचं आहे, जेणेकरून सर्व बाजूंनी ब्रेड रोल तळला जाईल. यामध्ये ऑलरेडी मी अजून ब्रेड रोल तळून घेतले होते. तो व्हिडिओ मी केला नाही कारण गडबड होती. आता आपण जे काही साहित्य घेतलेले आहेत, जेवढे बटाटे घेतले होते त्यामध्ये 13 ते 14 ब्रेड रोल सहज होतात आणि 4 ते 5 व्यक्तींसाठी ते पुरेसे आहेत आणि पोटभरीचा नाश्ता हा होतो. सकाळी सकाळी खूप गडबड असते, त्याच वेळेला तुम्ही हे जर संध्याकाळी बनवून ठेवले तर सकाळी तळून मुलांच्या डब्याला वगैरे तुम्ही देऊ शकता. आता आपल्याला हे मंद आचेवर मीडियम फ्लेमवर असेच सोनेरी रंग होऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अतिशय चटपटीत असा हा पदार्थ आहे आणि मुलांना तो फार आवडतो. आपण रवा लावला आहे त्यामुळे हे बघा, ही वरची बाजू आहे ती कुरकुरीत होते आणि आतमध्ये मऊ असं बटाट्याचं सारण आहे, त्यामुळे मुलंही आवडीने खातात. आता मी हे तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे पहा, आता आपले ब्रेड रोल तळून झालेले आहेत. असे सोनेरी रंगावर आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ते लो ठेवायची आहे. हाय फ्लेमवर नाही करायचे, नाहीतर ते करपतात. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे ब्रेड रोल तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता, पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता आणि एकदम कुरकुरीत असे झालेले आहे. आता आपण अशाच पद्धतीने सगळे ब्रेड रोल तळून घेऊया. असं गोल 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 फिरवून ना त्यांना व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि त्याचे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित बंद करा. म्हणजे हे बघा, ही इकडून हा कॉर्नर आहे किंवा हा, तर हे बंद पाहिजेत. हे जर बंद नसतील तर त्याच्यात तेल जाऊन आतमधलं बटाट्याचं सारण वगैरे बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणून व्यवस्थित ते दाबून बंद करायचे. ब्रेड आपण पाण्यामध्ये भिजवतो तेव्हाच तो नरम होतो आणि मग तो दाबून व्यवस्थित आपण त्यातलं पाणी काढून नरम झाला की मग तो सहज वळवता येतो. अशाच पद्धतीने मी सगळे ब्रेड रोल तळून घेते. हे पहा, आपले ब्रेड रोल तळून तयार झालेले आहे. हे बघा, किती कुरकुरीत झालेले आहे. तसंच मी तुम्हाला ते तोडून सुद्धा दाखवते. हे बघा, आतून सॉफ्ट आणि वरून क्रंची झालेले आहेत. अशा प्रकारे एक पोटभरीचा पदार्थ म्हणून तुम्ही मुलांना हा नाश्त्याला देऊ शकता. हे तुम्ही सॉसबरोबर
पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. अशाच प्रकारचे अजून तुम्हाला पदार्थ बघायचे असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.